मित्रांनो, तुम्ही जर माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म मोबाईलवरती नारी शक्ती ॲपमधून भरत असाल आणि तुम्हाला जर अर्जाचा फोटो अपलोड केल्यानंतर इमेज नॉट सपोर्टेड ऑन दिस डिव्हाइस असा एरर येत असेल तर घाबरू नका। हा एरर कसा काढायचा आणि फोटो ॲपमधून कसा अपलोड करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता माझी लाडकी बहीण योजनेचा संपूर्ण अर्ज भरल्यानंतर सगळ्यात शेवटी माहिती जतन करा याच्यावरती टच केल्यानंतर आपल्याला सगळ्यात खाली या ठिकाणी इमेज नॉट सपोर्टेड ऑन दिस डिव्हाइस हा एक एरर पाहायला मिळतो। अर्जाचा फोटो अपलोड केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फोटो पाहायला मिळत नाही, पण बाकीचे सर्व डॉक्युमेंटची साईज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर नक्की हा प्रॉब्लेम काय आहे आणि तो कसा सॉल्व्ह करायचा? तर मित्रांनो, हा एक ॲपचा बग आहे, म्हणजेच ॲपचा प्रॉब्लेम आहे। यामध्ये तुम्ही इमेज अपलोड केल्यानंतर हा एरर येतो। तो तुम्हाला काढायचा असेल तर तुम्हाला प्ले स्टोरवरून नारी शक्ती नवीन ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे किंवा तुम्हाला ते ॲप्लिकेशन अपडेट करायचं आहे। अपडेट केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला लॉग इन करायचं आहे। त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP टाकायचा आहे आणि पुन्हा लॉग इन करायचं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला तुमचा संपूर्ण फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे। त्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत आणि अर्जदाराचा पुन्हा एकदा फोटो काढून अपलोड करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला अर्जदाराचा फोटो दिसेल, त्याच्या खाली ॲक्सेप्ट हमीपत्र सिलेक्ट करायचं आहे आणि माहिती जतन करा याच्यावरती टच करायचं आहे। यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही अर्जामध्ये भरलेली माहिती आणि अर्जदाराचा फोटो तुम्हाला पाहायला मिळेल। आता तुम्हाला इमेज नॉट सपोर्टेड ऑन दिस डिव्हाइस हा एरर पाहायला मिळणार नाही। अर्जामध्ये भरलेली माहिती पुन्हा एकदा चेक करून तुम्ही अर्ज सबमिट करू शकता। तर मित्रांनो, तुम्ही नारी शक्ती ॲप हे ॲप अपडेट करून किंवा नवीन इन्स्टॉल करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।